चौकार ठोकण्याचा कारनामा आहे. अर्ध्या शतकांचा विचार केला सूरज पाटील वाघिलीवाडा पहिलं, दुसरे अर्धशतक प्रथमेश म्हात्रे फुंडे. नांदगावच्या अगेन्स्ट 20 बॉल 72 धावा, सर्वाधिक धावा आल्या होत्या. एकंदरीत अर्धशतक पाहायला मिळाले तर ते आलेले आहेत आत्तापर्यंत ते एकंदरीत 9 अर्धशतक पाहायला मिळाले. त्यामधलं 20 बॉल 78 धावांचे सर्वाधिक मोठे आहे सौरभ पाटील ज्याच्या नावावरती पाहायला मिळालं होतं. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक 2 आले आहेत. विघ्नेश डाकी बोरखार 3 एकंदरीत 4 आलेले आहेत. एका बाजूला जयेश सालियन पहिलं, विघ्नेश डाकी दुसरं. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर शुभम डाकीच्या नावावरती एक निर्धाव षटक आहे आणि जीवित म्हात्रे असे 4 गोलंदाज राहिलेले पाहायला मिळालेत. आणि अगदी त्याच वेळेला सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ आहे तो बेलपाडा 11 बेलपाडा या स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. 104 धावा त्या संघाने बनवल्या. सेकंड हायएस्ट स्कोरिंग संघ राहिला आहे जो नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. कणकेश्वरी इलबंद नवघर. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. यस अंपायर 2 बॉल दिले जाणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आज बॉल कोणत्याही किशोर स्पेशली बॉल कोणताही जर का काळा झाला दिसेनासा झाला तर बॉल बदलला जाणार नाही आहे. 2 बॉल चॉईस करा तुम्ही. 2च बॉल तुम्हाला दिले जातील आणि अन्यथा यस अंपायर. आणि क्षेत्ररक्षक जे आहेत ते 30 तारखेच्या बाहेरून तुम्ही स्टार्ट घेऊ नका किंवा बाउंड्री लाईनच्या बाहेरून स्टार्ट घ्यायचं नाही. पॅनल्टीज पात्र राहाल याकडे मी लक्ष वेधन. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याला होती सुरुवात. प्रथमेश म्हात्रे किशोर घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ISPL वर्सेस ISPL. गोलंदाजी मार्कवरती साईश म्हात्रे, स्ट्रायकर एंडवरती प्रथमेश म्हात्रे. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. एकाच वेळेला एकाच फ्रेममध्ये 3 मातब्बर खेळाडूंना तुम्ही पाहताय. एका बाजूला किशोर गरज आहे स्ट्रायकर एंडला, जिथे पद्मेश म्हात्रेला तुम्ही प्रथमेश म्हात्रेला पाहताय तर साईश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. 8:44 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. पुढचा बॉल. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर वेगाने पुन्हा ही तिखट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांचं मी लक्ष वेधेन. अक्कादेवी पांजे, मी पांज्याचा आहे. चला त्वरित टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आणि त्याचा अगेन्स्ट खेळणार आहे कणकेश्वरी नवघर. धाव फलकावरती धाव जिथे मात्र बनलेली आहे ती एक. हाही बॉल कमी गतीचा उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा गोलंदाजी. या वांत स्वरूपाची एक ट्रॅप आहे जणू काही इथून पाहायला मिळतं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात आला. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज घेण्यात आलाय. बॉलिंग रिव्ह्यूने इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्याचा प्रयत्न केलाय. आय सेफ्टी स्पेअर करून प्रथमेश म्हात्रेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून आलेला पाहायला मिळालेला आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहे फेअर डिलिव्हरी हा डॉट बॉल आणि रिव्ह्यू रिटर्न होईल फिल्डिंग टीमचा. त्याचबरोबर सर पाहिलं गेलं तर मयुरीताई जयप्रकाश पाटील आणि हिमांशू जयप्रकाश पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सौभाग्यवती मयुरीताई जयप्रकाश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य नवघर ज्यांचं आगमन होतं आहे आणि ताई आनंदित असतील कारण मागील मॅचमध्ये संघ जिंकलाय. हा रिव्हर्स इथे लिडिंग एज घेतली आहे. परफेक्ट मिडल झालेला नाहीये परंतु धावा मिळत आहेत. त्याच्या हा येतोय चौकार. हा खेळाडू जे करतोय ना ते सोनच होत आहे. या मैदानावरती 72 धावा बनवतानाही त्याला जीवदानं मिळाली आणि ती वरदानं साबित राहिली होती. साईश हाही बॉल उसळी घेणारा उजव्या एसीच्या बाहेर ट्रॅप. हा ट्रॅप आहे. सातत्याने एका ठिकाणी गोलंदाजी करण्यात येत आहे. इथे पंचांनी व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलंय. मला वाटतं पप्पू सर आज सकाळ निश्चित करणार. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलाय. भूषणच्या आणि साईजच्या स्पेसवरती ही स्माईल सारं काही सांगून जाते. पंचांनी चॅलेंज केलं या डिसिजनला आणि स्वतःच्या डिसिजनला चॅलेंज केलंय असंच म्हणावं लागेल.
साईड लाईन वाईट पाहायचं आहे आणि त्यासाठी इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर झालेला पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू किशोरला तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहत आहे. फिजिकल फिटनेस कशी असावी ना किशोर घरातकडे पाहून आपल्याला प्रचिती आलेली आहे. परवाच्या रात्रीमध्ये आपण 40+ आणखीन एक खेळाडू 4 बॉल 4 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले दिनेश बंडा याला पाहायला मिळालं होतं. फेड डिलिव्हरी आहे. 12 नंबरवाला नितीन पाटील आला. आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचंही आगमन इथून होत असताना पाहायला मिळतं. हाईट फॅक्टरी पाहायला गेलाय. दोन्ही गोष्टी पाहिलेल्या मिळालेल्या आहेत. 12 नंबरवाले आदरणीय नितीनजी पाटील साहेब ज्यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. समोरच्या बाजूला अगदी सावरकर संघ स्कूटीची लाईट बंद करा नाहीतर गाडी बाजूला घ्या. सावरकर आनंद गगनात मावेनास आहे आज दादा. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 5 ऑन दी बोर्ड आहेत. 5 ऑन दी बोर्ड. सर्वाधिक जास्त मेहनत एकाच व्यक्तीने या स्पर्धेसाठी सर्वाधिक जास्त घेतली आहे ते आमचे कृष्णा मात्रे. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल डाऊन दी ग्राउंड ओर दी बॉलर हेड स्ट्रेट हिट ग्रेट हिट. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील साहेब यांचे निकटवर्तीय आदरणीय खासदार संजय दीना पाटील साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं 12 नंबरवाला आमचा नितीन पाटील आला. त्यांचं आपण आगमन पाहत आहोत. सिंगल आली आहे धावफलकावरती. धावा बनल्यात त्या 12 ऑन दी बोर्ड आहेत. पहा 12 चा उल्लेख करत होतो आणि 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रथमेश मात्रे 6 बॉल 11 नॉट आउट. एक आली आहे वाईड. एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत त्या 12. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये C11 GP क्लब पुंडे. खरं तर ग्रामीण स्तरावरचा क्रिकेट आपण पाहिलं ना. मला आठवण होते DJ मॅडी आमचा जो आहे खरं तर त्याचं गाव दादरपाडा आहे. परंतु दादरपाडाला जितकं सपोर्ट न करता तो जयनमान कामोठे संघाला जास्तीचे सपोर्ट करतो. आज सावरकर संघाचा डगआउट तुम्ही पाहिला ना. खरं तर संदीप पाटील सरांना त्या ठिकाणी पाहायला मिळते. जास्तही संघ मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु ते सपोर्ट कोणाला करायला आल्यात तर सावरकर संघाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. कामोठे संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. शेलघर मध्ये सुपर 6 मध्ये धावफलकावरती 12 आहेत. सावरकर संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तन्मय. हा वेस्ट साइड. नो बॉल नो बॉल नो बॉल. इथून मात्र पुन्हा एकदा टाकावं लागणार आहे गोलंदाजाला. या गोलंदाजाचं नशीब जे आहे ना या फलंदाजाचं फारसं जोरावरती आहे. व्यासपीठाच्या अगदी समोरच्या बाजूला एक गाडी आहे दादानो आईस्क्रीमच्या शेजारी. त्या गाडीची फ्लड लाईट्स आपण थोडीशी ऑफ करा. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहेत. हा नो बॉल. वेस्ट साईड पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव इथून मात्र नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट राहील. पुढचा बॉल घेऊन तन्मय. हाही चेंडू लोअर फुलटोज आहे. हाही नो बॉल आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फ्री हिट होता आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम इथे वापर करण्यात येतोय. बॉलिंग टीमने DRS घेतलाय. खरं तर त्यांचा रिव्ह्यू रिटर्न झालाय त्यामुळे हा DRS ची मागणी इथून करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. या व्यासपीठावरती तमाम मान्यवरांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. हा नो बॉल. आता रिव्ह्यू रिटर्न होणार नाही. DRS इथून मात्र वापर करण्यात आला. फिल्डिंग टीम आता DRS तुम्ही गमावलेला आहेत.
गोलंदाजाची गोलंदाजी बंद करण्यात येईल आणि त्याच कारणासह भूषण यांनी आपण एक मीटिंग बोलावलेली पाहायला मिळते आहे. जयदीपचा वापर करण्यात येणार नाही कदाचित, कारण फ्रंट लाईन गोलंदाज तो आहे. आणि खरं तर थोडीशी घाई करा, टायमर ऑन आहे, थोडी घाई करा. 8 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहात, केवळ एकच षटक संपलं आहे. धावफलकाबाजी 15 आहेत. मी आवर्जून उल्लेख करत होतो या खेळाडूने रायगड प्रीमियर लीग गाजवली, यावर्षीच्या हंगामामध्ये कार जिंकली, बाईक त्याच्या नावाची पाहायला मिळाली. आणि प्रथमेश मात्रे जिथे जे करायला जातोय त्या ते आवर्जून त्याच्या बाजूनेच साऱ्या गोष्टी घडत असताना पाहायला मिळाल्यात. जास्तही संघ खेळतो, एक नाव माझ्याकडून घेता घेता चुकून राहून गेलं, नयन आवाळ यांचंही आगमन आज पाहायला मिळतं. आणि खरं तर सहपरिवारासोबत तो नेहमी येतो. 15 धावा धावफलकावरती आहेत. जासे गाव म्हटलं तर आदरणीय दिबा पाटील साहेबांचं हे गाव रायगडातील सर्वाधिक मोठं छत्रपती शिवरायांचं एक मोठा पुतळा जो मात्र आवर्जून आपण जासई गावामध्येच पाहतो. आणि आख्यायिका राहिली आहे. जासई गावामध्ये अनेक स्पर्धा येतात, त्यातली आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला मला वाटतं काही दिवसावरती आली आहे. 8 तारखेपासून सुरुवात होणार आहे. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट आहे. अनेक स्पर्धा येतात जासई गावामध्ये, तरी सुद्धा एक स्पर्धा अजून आली नाही. खरं तर अनुप पाटील यांची, नाहीतर 7 ते 8 स्पर्धा झाल्याच असत्या. यावेळेचा बॉल फ्री हिट होता. पहिला बॉल फेस करत असताना किशोर घरतने चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. डेंजर एंडकडे सातत्याने तोही धावताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड. एक काळ होता नयन आव्हाळ म्हटल्यानंतर तुम्हाला संघ बांधणी करायची आहे तर जेवढी तेजस मात्रे यांची सध्याच्या घडीला आठवण प्रत्येक आयोजकाला येते त्यावेळेला नयन आव्हाळ यांची व्हायची. यावेळेचा बॉल अक्षा कबरला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथूनही येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. जिथे आउटफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिलं एक लॉंग ऑन तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. एक अगदी मिड विकेट होता, एक्स्ट्रा कबर आहे. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकर इनवरती आला आणि त्याच्यासाठी मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि एक लॉंग ऑफ. 30 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला आहे. गली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला आहे. आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि ऑब्विसली मिड ऑफ ठेवावाच लागणार आहे, कारण लॉंग ऑन तैनात करण्यात आलेला नाही आहे, लॉंग ऑफ नाही आहे, त्यामुळे मिड ऑफ तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. परंतु सातत्याने या खेळाडूने जे चितलंय ना तेच घडलंय, त्याच्या बाबतीमध्ये आपण पाहायला मिळालंय. आता मिड ऑन देखील तैनात करण्यात येतो, थोडासा वाईड आहे. धावफलकावरती धाबा ते 18, 18 ऑन दी बोर्ड. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. संयम चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. हा बॉल दिशाही नाही. आता DRS अवेलेबल नाही आहे फिल्डिंग टीमकडे, तो गमावलेला आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. एकोणीस धावा धावफलकावरती आहे. जयप्रकाशजी पाटील साहेब यांनी बांधलेला संघ आहे CA11 GP फुंडे. यावेळेचा बॉल आडवा पाटणे ऑन साइडला, दे धक्का आणि घे चक्का. हा ठोकलाय षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. आणि बॉल आणण्यासाठी कोण गेलं तुम्ही पाहिलं का? 25 धावा धावफलकावरती आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे स्वतः आयोजक, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे, आदरणीय सुधीजी गरज साहेब, ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चा अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग, बोर्ड मेंबर, जैन पी ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा, जोएल कंस्ट्रक्शन, जोएल इन्फा फ्रेट सर्व्हिसेस आणि श्री वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा आदरणीय सुधीजी गरज साहेब, ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे.
अंतिम रात्रीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून भाईंचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. आणि स्वतः सौभाग्यवती शैलजाताई सुधीर गरत यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आईस्क्रीमवाल्याच्या गाडीच्या बाजूला एक लाईट चालू आहे, एक वाहनाची. थोडीशी काळजी घ्या अक्षय मात्रे, थोडं लक्ष द्या त्या ठिकाणी. 26-0 आहे. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा फलकावरती आहेत. यावेळेचा बॉल थेट यशांचा वेध संयम मात्रेने सफलता प्राप्त केली आहे. पहिला विकेट, पहिला धक्का. बॅटर किशोर गरद आउट. एक बॉल पाहायला मिळाला होता. सफल जास्तीचा झाला होता. याचंच कारण किशोर गरत मागून यशी दाखवली आणि संयम मात्रेने ती वाकवली. 14 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. 26-1 आहे. आगमन होत असताना पाहायला मिळतं या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. प्रत्येकाने या स्पर्धेचं नेहमीच कौतुक केलं. हे 4थं पर्व आदरणीय सुधीरजी गरज साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारं राहिलं आहे आणि ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. सौभाग्यवती शैलजाताई सुधीर गरत यांचंही आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला मी पांड्याचा आहे, पांजेकर, अक्कादेवी पांजे आणि कणकेश्वरी नवघर. आदरणीय लखपती पाटील साहेब सरपंच पांजे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. लखपतीजी पाटील साहेब यावेळेला सॉफ्ट हँडने कुणाल आला मैदानाच्या आतमध्ये. ही सिंगल अगदी घातक होती. ही रन्स महागडी होती असंच म्हणावं लागेल. ही धाव खरं तर घेणं गरजेचं होती का? सिंगल आली. या 2 षटकांचा खेळ संपला. 27-1. आहे. 27 ऑन दी बोर्ड. 27-1. आगमन आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वतः या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. आदरणीय माननीय सन्माननीय सुधीरजी गरज साहेब, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ, युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ, राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग, बोर्ड मेंबर, JNP ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा, जोएल कन्स्ट्रक्शन्सचे सर्वे सर्वा, जोएल इन्फ्रा अँड सर्व्हिसेसचे सर्वे सर्वा आणि श्री वरद लॉजिस्टिक्सचे सर्वे सर्वा. आदरणीय सुधीरजी गरज साहेब अर्थात भाईंचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. आणि सौभाग्यवती शैलजाताई सुधीर गरत यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण होत असताना पाहत आहोत. फलकावरती धावा म्हणल्या तर 27. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27-1 आहे. CI 11 GP पुंडे, जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ. पहिला बॉल या षटकाची सुरुवात इथून मात्र होत असताना पाहायला मिळते. या चौकारानं कुणाल पाटील वरती हल्ला चढवलाय आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. कुणाल गरजच्या बॅटमधून कुणाल पाटीलच्या अगेन्स्ट चौकार आलेला पाहायला मिळालाय. क्रिकेटचा खेळ हा मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी. लोअर फुलटोज होता ऑन साईडला, मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल घेते, केवळ एकेरी धाव.
इथून येत असताना पाहायला मिळते. संयमाचा बाण फुटू दिलेला नाही आहे. तो कुणाल घरतने फलकावरती 32 बनल्यात. एक बॅटर आउट झालाय. या आकर्षक क्रिस्टलच्या ट्रॉफीज तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ICC T20 वर्ल्ड कपची प्रतिकृती असणाऱ्या या ट्रॉफीज पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. ते अर्थात सिया 11 या संघासाठी आणि आमचे कृष्णा म्हात्रे यांच्या माध्यमातून या शुभेच्छा पोचवण्यात येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. सियाचं आगमन अद्याप झालेलं पाहायला मिळालं नाही आहे या स्पर्धेमधून. छत्रपती शिवरायांची प्रतिकृती तुम्ही पाहत आहात. या स्क्रीनवरती गणरायाची प्रतिमा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते आहे. आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचंही आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळतं. 10 बॉल 19. पिट्टू खेळतोय. यावेळेचा बॉल लोअर फुलटोस होता. डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अडतीस धाबा. षटकार इथून येत असताना पाहायला मिळालाय. या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मालिकाभरासाठी दिली जाणारी बाईक आणि त्याच वेळेला ही स्कूटी तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाणार आहे. खरं तर 100 रुपयाचा कुपन घ्या आणि या 100 रुपयाच्या कुपनद्वारे तुम्हाला ही स्कूटी मिळणार आहे. लाल रंगाची पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला तुम्ही ही स्कूटी पाहताय जी आम्हाला लाभलेली आहे ती सौभाग्यवती प्रेरणाताई कुणाल पाटील यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळालेली आहे. विचारून घ्या या मार्केटमध्ये आहे रे कोण बॉस. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. एकटाच बॅटिंग करतो हा खेळाडू. एकट्याने लढतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल आणायला जरा तरी खाली उतरलात ना किशोर घरत पेनल्टीज घ्याल ना. खाली उतरूच नका तुम्ही. हा नो बॉल आहे. नो बॉल. 45 धावा दाफुलकावरती. षटकार असताना पाहायला मिळालाय. 3 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात कुणाल पाटीलने. 3 बॉलमध्ये 18 आल्यात. 12 बॉल 31 धाव संख्येवरती प्रथमेश खेळतोय. बाईकची चावी जवळपास हातात आल्यासारखं वाटू लागलं. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. धावफलकावरती 45ला 1 आहेत. परंतु आज संपूर्ण लेखाजोखा आमचे मंथन पाटील आमच्यापर्यंत देतील. यावेळेचा बॉल ऑन साइडला हा टोक रशर होता. उचलला आणि फेकून दिलाय. यॉर्कर केलं गोलंदाजाने मिस. पोलंदाजाने चेंडूला केलाय डिसमिस. षटकार. 51ला 1. पुढचा बॉल. पुढचा जो ऑन साइडला मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने येतोय पिट्टू. सेट ऑन फायर आणि सातत्याने एकट्याने बॅटिंग तो करत असताना पाहायला मिळाला. धाबा इथे जिथे मात्र गोळा करत असताना आपण त्याला पाहत आहोत. 13 जिथे मात्र 52 धाबा दाफुलकावरती. 14 बॉल 38. पिट्टू बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अक्षय म्हात्रे मी लक्ष वेधून कृपया संपर्क साधा. अक्षय म्हात्रे कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. दीपेश बंडा, अक्षय म्हात्रे किंवा नयन बंडा, दिनेश बंडा मी विनंती करेन कृपया संपर्क साधा समालोचन कक्षाशी. 52ला 1. 52 धावा दाफुलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेला लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप. भूषणकडून या गोष्टी होणं खरं तर
अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर त्याच्याकडून या गोष्टी झालेल्या नाही आहेत. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. सर नेक्स्ट मॅच अकादेवी पांजा आणि कणकेश्वरी नवघर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या मध्यंतरानंतर टॉस घेतला जाईल. त्रिपणला एक आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूयात. त्रिपणला एक 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमेश याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळतोय. 14 बॉल 38 फॉर्मातील खेळाडू आहेत. चर्चेतील नाव राहिलंय. अनेक मॅरेथॉन इनिंग त्याने साकारलेले आहेत. त्याचे संस्मरणीय डाव हे प्रत्येकाची खरं तर डोळ्यामध्ये अग्निफूल नेहमीच बनलेले आहेत. त्याच्या इनिंग त्याने साकारलेल्या आपण पाहायला मिळाल्यात. कुणाल घरत 4 बॉल 7 वरती तो नॉट आउट आहे. प्रमोद आला गोलंदाजी मार्कमध्ये या षटकाच्या दरम्यान. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत कुणाल घरतचा वार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. आदरणीय सरपंच पांजेगावचे सरपंच आदरणीय लखपतीजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हावं. एक्स्ट्रा कव्हरला फ्लातून स्ट्रोक आपण पाहिला. लास्ट जवाब. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ला एक. याही वेळेला बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वॉड कॅच. चांगला झेल इथे जयदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मटकीला मोड नाही आणि जयदीपच्या या कॅचला तोड नाही. धक्का लागला महत्वाचा. कुणाल घरात आउट. आणखीन एक महत्वाचा सामना खेळवला जाणार आहे अक्कादेवी पांजे आणि त्याच्या अगेन्स्ट कणकेश्वरी नवघर या संघाला. तुम्ही पाहाल त्याआधी हा ॲक्शन रिप्ले पहा. बॅकफुटला आला होता. क्रीजचा वापर चांगला केला. अगदी लिडिंग एज घेतली आणि आज फिंगरला सर्वाधिक मोठी इजा होऊन देखील खेळाडूला आपण पाहतोय. लखपतीजी पाटील साहेब ज्यांचं आगमन होत आहे. नावातच लखपती आहे आणि पांजे गावचे सरपंच आज या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळतात. नुकतीच त्यांची रात्रकालीन स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं होतं. लखपती पाटील साहेब ज्यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहतोय. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं. आमचे दादा आहेत सरपंच साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ज्या सायकल दिल्या जाणार आहेत त्या सायकल्स येत असताना मला मिळतात. खरं तर जयदीपच्या हाताला दुखापत आहे. यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. स्पर्धेमध्ये एक मात्र बॅटर राहिला ज्यांनी 15,000 रुपयाचं कॅश प्राईज जिंकला. त्याचं नाव होतं दीपेश बंडा जो नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये एक मात्र खेळाडू राहिला जवळपास 25,000 ते 30,000 रुपयाचं पारितोषिक ज्याला लागलं होतं. याला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच. हाताला दुखापत आहे.
खरं तर सर्वाधिक मोठी इंजरी त्याच्या हाताला झालेली आहे. बॉल हातामध्ये घेण्यासाठी पुढे सरसावतोय, हीच बाब जमेची आहे असंच म्हणावं लागेल. खरं तर मोठी इंजरी आहे आणि तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जयदीपचं कौतुक आहे. 60ला 2 कॅच ड्रॉप निश्चित झालाय. फलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात त्या 60 आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. जयदीपच्या हाताला अर्थात अंगठ्याला, डाव्या हाताच्या अंगठ्याला, उजव्या हाताच्या 60ला 2. विशाल गरज देखील आपण पाहिलं तर त्यालाही इंजरी झालेली पाहायला मिळाली होती. बेस्ट बेटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरच्या सायकल्स त्या देखील अवेलेबल होत आहेत. पुढचा बॉल थेट यशांचा वेध, मॅचची गोल्डन विकेट, सर्वाधिक मोठी विकेट इथे प्राप्त झाली आहे आणि प्रथमेश म्हात्रे 15 बॉल आणि 38 धावांची खेळी मॅरेथॉन इनिंग इथे संपली. बॅटर आउट होतोय तिसरा. स्पर्धेच्या माध्यमातून महिला मंडळ असतील, महिला भगिनी असतील, यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती होत असताना मला मिळत आहे. आज व्यासपीठ मला वाटतं डाव्या बाजूला महिलांसाठी आणि उजव्या बाजूला महिलांसाठी आणि डाव्या बाजूला आज पाहुणे मंडळी पुरुषांसाठीच आपण अवेलेबल करतो आहोत. खरं तर महिला मंडळ आज निश्चित सर्वाधिक संख्येने निश्चित उपस्थित होईल. आणखीन एक विकेट प्राप्त झाली पाहायला मिळाली. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावं लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुधीर सामाजिक संस्था नवघर उरणचे कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोईर साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. बाबूभाई आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फलकावरती धावा बनल्यात त्या 63 फलंदाज बाद झाल्यात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय साहिल ठाकूर स्वतः कर्णधार, टीमचा नेता प्रमोद म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. खरं तर 7 धावा आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये रोशन दाखल होत असताना मला मिळेल. रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्कमध्ये येतोय. प्रमोद मडवीने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. रोशन म्हात्रेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये तो दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर हे व्यासपीठ फुलून गेलं आहे. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा वापर केला होता. सिंगल निश्चित आहे, अवेलेबल आहे, सिंगल निश्चित मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न केला आलेला नाही आहे. साहिल ठाकूर जाणतो, स्वतः कर्णधार आहे, तोही मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सिंगल आली. 61 धावा दापल कबड्डी बनलेल्या बाला मिळाल्यात. 61 ऑन दी बोर्ड. 61 धावा दापल कबड्डी बाला मिळाल्यात. एक्ससला 3. पुढचा बॉल कोलातला चेंडू ऑन साईडला केलाय. लॉंग ऑनला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येते. एकेरी दुहेरी धावांची सांगड घालावी लागणार आहे, कारण हे षटक अंतिम आहे आणि जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे या लढती महत्वाच्या आहेत. महत्वाचे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. थोड्या वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल, जिथे प्रत्येकाला उत्कंठ आहे तो आज 12 मध्ये राहणार आहे की 11 मध्ये. त्याची आज मात्र एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. जयप्रकाशजी पाटील साहेब यांनी सर्वाधिक पारितोषिक आज त्याच्यासाठी लावलं आहे. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा वापर चांगला केला. लॉंग ऑन तैनात आहे. एकेरी धाव निश्चित घेत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. सिंगल आल्यात, केवळ सिंगल येत असताना पाहायला मिळाल्यात. महागाई वाढली आहे. एकेरीने चालणार नाही, मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण षटकार चौकारांची प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहण्याची हौस असते आणि तो पाऊस तुम्हाला पाडावा लागेल. धाव फलकावरती धावा एकंदरीत 63.
फुललेंचा बॉल इथे खोलात पाहायला मिळाला होता. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न इथूनही झालाय. जयदीप फेकी करतील. तदवर धावा आल्यात ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. 65 धावा धावफलकावरती आहेत. केतनजी दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम आज कामकाज करते आहे. 3 आयकॉन त्यांनी घेतलेले आहेत. खास UP-हून 3 आयकॉन मागवले आहेत. 3 कॅमेरामन जे मात्र खास UP-वरून या स्पर्धेसाठी खास दाखल झालेत. यावेळेचा बॉल साहिल ठाकूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ना होता लेंथवरती कंट्रोल, ना होता लाईनवरती नियंत्रण. हे केवळ फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलं. ठोकला षटकार. एकाहत्तर धावा षटकाराला साहिल ठाकूर कर्णधार संघाचा लीडर आता नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. काय खेळ पाहायला मिळाला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. रोशन मात्रेचा हा चेंडू जिथे मात्र आपण पाहिला तर सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. 71 ला 3. पुढचा बॉल आडवा बाटणे आणखीन एक येतोय की काय. होय आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 77 बनल्या. 78चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 77 ऑन दी बोर्ड. 78 रनचे टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. आपण करतो हॉट टॉस. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल जिथे असेल अक्कादेवी पांडजे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल कणकेश्वरी नवघर. 4 बॉलमध्ये 15 धावांची खेळी साकारली साहिल ठाकूरने. हेल्दी स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. अफलातून इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं होतं. आणि हा बॅटिंग अनालिसिस. 15 बॉल 38 प्रथमेश म्हात्रे. 3 बॉल 3 किशोर गरत. 7 बॉल 13 कुणाल गरत. 4 बॉल 3 प्रशांत गरत. 4 बॉल 15 साहिल ठाकूर. आणि एकंदरीत पाहिलं 5 आल्यात एक्स्ट्रा. 150 धावा या स्पर्धेमध्ये प्रथमेश म्हात्रेने कंप्लीट केल्यात. 150 रन्स. या आपण टॉसकडे बघतोय आणि आवाज ऐकूयात पुन्हा एकदा रुपेजी पाटील सरांचा. थँक्यू. आणि या स्पर्धेचे जनक अर्थात असं आपण पाहायला गेलं तर सुधीरजी घरत साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभा सिटीमध्ये टॉस घेतला जाईल. नवघर आणि पांजे या 2 संघामध्ये सामना. आणि या आदरणीय साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे मात्र घेतला जाईल. टेल अँड हेड. नवघर चॉईस केले. हेड चॉईस केलेला. टॉस जिंकलाय टीम नवघरनं. आणि या निर्णय फक्त सांगायचं बंडा सर. फिल्डिंग. यस फिल्डिंग चॉईस केलंय. इथून टीम जिंकलंय. टॉस निर्णय इथे मात्र ज्यांच्या बाजूने गेले टीम कणकेश्वरी नवघर. आणि या क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. तर टॉस परत झालं. थोडंसं इथून एरर आलं आणि टॉस इथे आता जिंकला टीम पांजेनं. आणि निर्णय केला व्हायचं यस गोलंदाजी. तर पांजेनं टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. अच्छी अंतिम आणि शेवटची रजनी आपण या स्पर्धेची पाहत आहोत. भाई चषक सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या माध्यमातून हे आयोजित केलेलं हे दैकन स्वप्न आदरणीय सुधीरजी गरज साहेब यांचं हे सत्यात उतरत असताना मला मिळत आहे. आणि आज अंतिम रजनीमध्ये आज प्रेक्षक वर्गाची गर्दी आणि उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभत असताना मला मिळतो आहे. 100 रुपयाच्या कुपनवरती तुम्हाला बाईक मिळणार आहे. कुपन आपण त्वरित कलेक्ट करा. 100 रुपयाचे कुपन जे आहे ज्याच्या माध्यमातून जे काही आर्थिक पाठबळ किंवा आपल्याला ही धनराशी मिळेल ती एकत्रित करून आपण पाहिलं तर गोरगरिबांना त्याची मदत केली जाणार आहे. अगदी त्याच वेळेला शालेय जीवन जगणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही आपण शैक्षणिक वाटप करणार आहोत. अगदी त्याच वेळेला अनाथ आश्रमांमध्येही आपण या सराची मदत पोचवणार आहोत. आणि त्याकरिता 1 वाटा आणि 1 पाऊल मदतीचं आपण निश्चित टाकायला हवं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आकर्षण जी ICC T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी तुम्ही पाहताय. अगदी त्याच वेळेला 2 बाईक पाहायला मिळतात. 3 सायकल आहेत. प्रेरणाताई कुणाल पाटील खरं तर रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य यांना आपण पाहिलेलं आहे.
ज्यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला लाभली आहे. या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. रुपेजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. खूप छान इथे खेळ पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र बनवल्या धावा येते 77 आणि 78चा टार्गेट इथे मात्र ठेवण्यात आलंय. का बॅटिंग पाहायला मिळाली. इथून आता एखाद्या फलंदाज जास्तीचं तसं मात्र तारा ठरेल आहे का त्याची चर्चा इथे मात्र करावी लागेल. चला सामना फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण आहे आयोजित भाई चषक 2026चं दमदार आयोजन. आणि हे आयोजन ज्या ज्यावेळी येतो ना त्यावेळी तुम्हाला मात्र काय ते वेगळेपणा पाहायला मिळतं. सातत्याने मात्र या स्पर्धेची चर्चा मात्र होताना पाहायला मिळतं आपल्याला. आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये मात्र अगदी स्वतःला झोकून घेतलेलं नाव उरण तालुक्यामध्ये आदरपूर्वक मात्र घेतलं जातं. ते आदरणीय सुधीरजी गरज साहेब या स्पर्धेचे जनक आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेवढी साथ आपल्याला पाहायला गेलं तर सातत्याने सुधीरजी गरज साहेबांना अगदीच देणारे आमचे सगळेच आयोजनासाठी मात्र ज्यांची धडपड पाहायला मिळतं की आयोजन यशस्वी व्हावं ते आदरणीय नकुलजी बंडासर आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान मेहनत आणि त्याचबरोबर या स्पर्धेबरोबर अत्यंत प्रेम राहिले. कुंदनजी बंडा, मिलिंदजी बंडा, दीपेशजी बंडा, नयनजी बंडा, अलंकार बंडा, संदीप तांडेल, अक्षय म्हात्रे आणि या दिनेशजी बंडा, ज्ञानेश्वर भोईर यांचं मोठं योगदान राहिलं. आणि आमचे संकेतजी कडू या प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं बारीक सारीक लक्ष मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून आपण दिनेशजी बंडा सर असतील, ज्ञानेश्वर भोईर सर असतील, संकेतजी कडू असतील आवर्जून उल्लेख केला जाईल. म्हणून तर ही स्पर्धेची चर्चा राहिली आहे ना अखंड रायगड जिल्ह्यामध्ये. ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे. या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत राहिली आहे कारण चांगलं क्रिकेट कसं मिळेल ना सातत्याने त्याचा प्रयत्न मात्र राहिले गेले या क्रिकेटच्या पटलावरती. आणि तेच सातत्य टिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न पर्व चौथ्यामध्येही आपल्याला पाहायला मिळतोय की ते षटकं कमी केली जात नाही आहेत. खेळाडूंना जास्तीत जास्त क्रिकेट खेळावं मिळालं आणि त्यासाठी मात्र प्रामाणिक प्रयत्न मात्र आयोजकांकडनं केलं जातं. आणि ते चित्र मात्र इथे पाहायला मिळतोय आपल्याला. एकच नाव एकच हवा सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर आणि या नावाची चर्चा अखंड होताना पाहायला मिळाली. आणि एकच नारा सुधीरजी गरज साहेबांच्या नावाचा होताना मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. ही स्पर्धा आहे मानाची आणि चर्चेत राहिली गेलेली आहे. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात बनवायच्या आहेत 78 धावा. आणि या फलंदाजीसाठी भूषण नॉट स्ट्राईक इनला साईश आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईश म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. P1चा षटक आहे अगदी लांब आणि लांब बॉलला फेकून दिले. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आला शानदार लांब लचक षटकार. मध्ये ना मोठे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. मॅच अगदी रंगतदार होईल नो डाऊट. आपल्याला पाहायला गेलात तर स्पर्धेची चर्चा जशी होताना पाहायला मिळाली. बॉल या अगदी अज्ञातवासात गेला, शोधून आणलं गेलंय. प्रथमेश म्हात्रेवरती पहिल्या बॉलवरती हल्ला केलाय. आणखी क्लास तिथे गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार आला. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 3 सायकल्स तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आहेत. 2 बाईक आहेत ज्यामध्ये एक बाईक तुम्ही पाहिली जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि एक लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्याला दिली जाणार आहे. परंतु त्याच्या शेजारी आणखीन एक छोटीशी सायकल पाहायला मिळते आहे आदरणीय सौभाग्यवती शैलजाताई सुधीर गरज यांच्या माध्यमातून. खरं तर हे एक छोटंसं गिफ्ट आहे आणि ते गुलदस्त्यामध्ये आपण थोड्याच वेळामध्ये ते जाहीर करणार आहोत. ते कोणासाठी आहे? खरं तर एक चिमुकलीसाठीच आहे आणि ते कोणाचं नाव आहे आपण ते गुलदस्त्यात ठेवूयात. थोड्याच वेळामध्ये आपण ते जाहीर करूयात. धन्यवाद.
विविध बक्षिसांना नसलेली मात्र ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. थोडेसे गती परिवर्तन आणि हेच तर करायचं आहे ना. प्रथमेश मात्रेला माहिती आहे रायगड प्रीमियर लीग रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील मालिका वीर सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणून नामांकित मिळालंय. तेच गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश म्हात्रे, परंतु इथून साईश म्हात्रे काही कमी नाही आहेत. ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. बॉल सीमारेषा पार आले. हा शानदार ठोकून ठासून केलेला दिलेला ठोसा षटकार. षटकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट आला. त्याच्यानंतर मात्र चौथ्या बॉलवरती षटकार. एकूण 16 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. बॉल झाले आतापर्यंत 4. टीमचा मोरक्या त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. आणखी क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकद आणि सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार. साईश मात्रेच्या बॅट मधून मात्र येतो आणि के क्लास मोठा फटका. 4 धावांसाठी चौकार. आणखी एक बॉल. हो, त्याच्यानंतर मात्र कमी गतीनं मात्र बॉल हाताळला गेलाय. मिडॉनमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव. एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हा मोठा थरार इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उरण तालुक्यातील भरपूर सारे तुम्हाला स्टार कास्ट इथून सगळेच खेळाडू आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये तेवढेच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. पांजे आणि नवगर या दोन संघांमध्ये अगदी प्रेम राहिले या दोन्ही संघांमध्ये एकमेकांबरोबर. परंतु इथून क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला युद्ध पाहायला मिळेल. ते मॅच पहा, जेणेकरून प्रथमतः बॅटिंग करत असताना असं वाटत होतं की टीम फुंडे सहजरित्या मात्र ही मॅच घेऊन जाईल की काय. CI11 JP फुंडे मॅच बॅटिंग करत असताना मात्र आपल्या धावांचा हाहाकार तिथे मात्र इथून पाहायला गेलं तर प्रथमेश म्हात्रे मात्र राखला होता. त्याच्यानंतर मात्र इथून साईश म्हात्रे ती दाखवून देतात ना. मेघनाथ दादा प्रतिष्ठान, विठ्ठल जासई या टीमनं मात्र इथून पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा बनवल्यात 21 धावा. क्रमांक 2चा षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आपल्याला. आणि दुसऱ्या षटकासाठी इथून धावफलका गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळत आहेत साईश म्हात्रे. आता स्ट्राईक एंडला साईश म्हात्रे आणि गोलंदाजीसाठीही इथून मात्र साईश म्हात्रे. समीकरण पहा, हाच तर क्रिकेट आहे ना. या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना बरंच काय दिलंय. जादुई अंकांचा खेळ क्रिकेट. त्याचबरोबर असे समीकरणं तुम्हाला पाहायला मिळतात. कधी कधी तुम्ही भाऊ या एकमेकांबरोबर भिडताना पाहायला मिळतात. असे बऱ्याच वेळा तुम्हाला अनेक वेळा मात्र अनेक समीकरणं तुम्हाला या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. साईश म्हात्रे 6 बॉलमध्ये 21 वरती खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती साईश म्हात्रे. त्यांच्यावरती टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण. चांगली फील्ड तिथे मात्र पाहायला मिळाली. गणेश आहे तिथे. बॉलपर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत बॉलला अडवलं गेले. धावा ती कंप्लीट केलं त्या बॉलवरती. एक सिंगल नंतर 22 धावा धावफलकावरती मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला. साईश म्हात्रे नॉट सेकंडला गेलेत. मॅच ऑन आहे. आपण पाहायला गेलं तर मॅच कोण जिंकेल ना ते सांगता येणार नाही आहे. दोन्ही गावांचे समर्थक प्रचंड तुम्हाला इथे मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमी सातत्याने आपण पाहतोय लगातारचा 4था वर्ष आणि 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आदर सत्कार सन्मान मान इथे मात्र प्रत्येकाला राखले गेले. त्यासाठी ओळखले जातात आदरणीय सुधीरजी गरज साहेब. अगदी आज सगळ्याच बहिणाबाई आमच्या साहेबांच्या इथे उपस्थित आहे. त्यांचंही सरचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती आपण करूया. बॉल चांगला हाताळला गेला. याच लेंथवरची याच टप्प्यावरची गोलंदाजीने तुम्हाला हवी आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं समीकरण मात्र इथून थोडीशी मात्र बदलताना पाहायला मिळतील जरूर. परंतु समोर भूषण म्हात्रे आहेत. भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. भरपूर क्रिकेट खेळले आहेत.
चला ऑन फील्ड निर्णय घेतील. डगआउटमध्ये कोणीही बोलू नका, पंचांना परिपूर्ण त्याची माहिती आहे. डगआउटमधून बोलणं, खाली उतरणं, सगळ्या गोष्टींवरती बंधनं आहेत. याची कृपया आपण काळजी घ्यायची आहे, तर तुम्हालाही पॅनल्टी दिली जाईल. फटका फसला तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतील का? ध्रुवर बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. इन योग्य निर्णय मात्र पाहायला मिळालं, कारण साईश मात्र त्यांना बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतात. त्यांना स्ट्राईक देणं आणि त्यांना स्ट्राईकवर आणणं खूप महत्त्वपूर्ण आहे. 23 धावा धावफलकावरती ते मात्र पाहायला मिळतात. खूप छान तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळेल. ते साईश मात्र हकार परत माजवतील का? 7 बॉलमध्ये 22 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि संघाच्या मात्र धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळतात. मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम काही कमी नाही आहे. CI11 JP फुंडेकडे प्रथमेश म्हात्रे आहे, तर दुसऱ्याकडे पाहायला गेलं तर विठ्ठल जासई टीमकडे साईश म्हात्रे आहे. दोन्ही टीमकडे मात्र इथून स्टारकास्ट खेळाडू पाहायला मिळतात. वाव, ब्लॉकरचा बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला. जसं मुंबईच्या रेसकोर्समध्ये घोड्याने टास मारावीनं आणि वेग पकडावाने धुरला उडवावाना, तसा भन्नाट वेगानं बॉल हाताळला गेलाय. कुंदनजी परदेशी साहेब चिरनेर यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळते. साहेब, आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हावं. धन्यवाद. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. हा बॉल तर षटकार आलाय, परंतु पंचांचा इशारा आला DRS कडे जाण्याचा. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, वेस्ट साईडसाठी चेक केलं जाईल. वाव, इथे मात्र तोफ्यामध्ये आता मेल का? प्रत्येक अँगल चेक केलं जाईल. मोठी स्पर्धा आहे, चॅम्पियन व्हायचं आहे. क्रिस्टल ट्रॉफी भाई चषक 2026 दम 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 दमदार आयोजन. नो बॉल इथे मात्र आलाय, म्हणजे आता येणारा पुढील बॉल फ्रीडचा असेल आणि स्ट्राईकला फ्रीडचा बॉल खेळण्यासाठी साईश मात्रे. काय कडक मात्र इथून मॅच होताना पाहायला मिळतोय. साईश मात्रेही सांगतोय ना, लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाहीये. उगवता सूर्य बनण्याचा परिपूर्ण प्रयत्न साईश मात्रेकडनं केले गेले. 9 बॉलमध्ये मात्र इथून 28 धावांची बारदारखी साकारली गेली आहे. दमदार मॅचचं उत्तम उदाहरण. हाय होट इस्टामा, हॉट मॅच, बडा मंच, पंच भी बडा. साहिल मात्रे, बायकर मॅन पांज्याचे, आम्ही पांज्याचे आहोत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर, आणि त्याचबरोबर इथून एक कव्हरला खेळले गेले. एक सिंगल मात्र इथं पाहायला मिळेल. दिनेश बंडा सर, कृपया संपर्क करा आमच्याबरोबर. कॅप्टन कनकेश्वरी नवगर, टीमचे कॅप्टन बंडा सर, प्लीज संपर्क करा. एक सिंगल आली आणि या धावफलकावरती धावा मात्र इथे पाहायला मिळतात. 31 धावा. मॅच मध्ये गरमाट निर्माण झाली आहे. खारीवाऱ्या इथून मात्र सुटले गेले. थोडीशी मात्र इथून गुलाबी थंडी चालू झाली आहे. साहेबांचं मात्र इथून मुख्य व्यासपीठावरती आगमनही झालंय आणि इथून मॅच मध्ये तेवढीच रंगत दंगत पाहायला मिळतोय. चांगला इथून ब्लॉकरचा बॉल, फक्त दिशा दिली, समोर खेळून काढलंय. समोर इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खरं तर लकी ड्रॉचं कुपन आपण देतो आणि त्याच वेळेला एक असं पारितोषिक आहे, बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड, जो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवलेला आहे. बेस्ट रीलचं जे पारितोषिक आहे 11,111 रुपये, ते अगदी फायनलचे सामना झाल्यानंतर आपण हे दोन्ही पारितोषिक देणार आहोत. बेस्ट रीलचं पारितोषिक आहे, बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड जे आपण देणार आहोत. या स्पर्धेचा अंतिम सामना जसा होईल तदनंतर हे पारितोषिक दिलं जाणार आहे आणि त्याच वेळेला भाग्यवान विजेत्याला आपण एक बाईक देणार आहोत. 32 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. हाय व्होल्टेज मॅच इथे मात्र पाहायला गेला तर तो इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला, इथून अतिरिक्त वेळ करू नका. 3 ओव्हरनंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल. आयोजकांकडून परत सूचित करण्यात येते. 32 धावा 18 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. हेच कॅल्क्युलेशन भूषण मात्र यांना हवं होतं. आणि 10 बॉलमध्ये 29 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात साईश मात्रे. परंतु स्ट्राईक आता भूषण मात्रे यांच्याकडे आहे. भरपूर क्रिकेट खेळलाय भूषण मात्रे. मॅच टर्निंग पॉईंट ठरतील का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे. गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 3चा षटक इथून घेतले साईराज मात्रे. राज करतील का, बॅटिंगसाठी आले होते तिथे मात्र पाहायला गेलात तर चांगला खेळ सातत्याने खेळाडूंचं राहिलं गेले. एका बाजूला फुंडे गाव तर दुसऱ्या बाजूला जासई. जासई की फुंडे, फुंडे की जासई, कोण जिंकणार
आणि त्याची चर्चा मात्र पाहायला मिळतोय इथे. होय, हा भाई चषक 2026 दमदार आयोजन रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली आहे. म्हणून तर प्रत्येकाला चॅम्पियन व्हायचं आहे स्पर्धेचं. त्यासाठी गोड स्वप्न घेऊन हे सगळेजण उतरले आहेत. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार घरी जाणार, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळली. ते सुपर 4 मध्ये मात्र जाणारा सामना बक्षिसास पात्र. इथून पाहायला गेलं तर त्यासाठी झालेली धडपड, युद्ध, महायुद्ध, कुंभमेळा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. चांगला खेळ तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. भूषण म्हात्रे समोर आहेत, त्यांच्या बॅट आणि बॉलचा संपर्क साध्य झाला नाहीये, पण इथून गोलंदाजी मार्गवरती साईराज म्हात्रे यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील त्याची चर्चा. बॉल स्किड झाला होता, धाव घेण्याचा प्रयत्न, इथून सायकल यावं लागेल साईश म्हात्रेला कदाचित इथून मॅच स्टँडिंग करण्यासाठी. परंतु इथून ताकदीची गोलंदाजी साईराज म्हात्रेची अनेक वेळा पाहिले. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. आता दृढ निश्चय ठासून ठासून तुमच्यामध्ये भरला पाहिजे. मोठी मॅच, बडा मंच, पंच भी बडा मारना पडेगा. नाही आहे स्लो व डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. इथून भूषण म्हात्रे आपली विकेट गमावताना मात्र पाहायला मिळत आहेत, कारण साईश म्हात्रे यांना स्ट्राईकवर त्यांना आणायचं होतं. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये साईराज म्हात्रेने पकडलाय, खूप छान झेल आणि रनआउट माफी असावी बॉल, आणि त्याचबरोबर हिट केलं स्टंपला. आणि इथून फलंदाज बाद भूषण म्हात्रे बॅक टू डिग आउट. धक्का बसलाय पहिला टीम बॅटिंग करत असताना जासई टीमला 32 या धावसंख्येवरती. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमितजी गरज साहेब ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत, आणि सौभाग्यवती रश्मिताई घरत यांचंही आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना या व्यासपीठावरती पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 32वा धावफलकावरती पहिला विकेट माघारी गेले. CI11 GP फुंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेघनाथ दादा प्रतिष्ठान जासई. टॉस जिंकला होता टीम जासईनं क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. 77 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात, त्यात 78 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी मैदानामध्ये फलंदाज नवीन जात असताना पाहायला मिळत आहे. जयदीप म्हात्रे एक नाव सातत्याने चर्चेत राहिले. मोठी इंजर मात्र आपल्याला पाहायला मिळाली. इथून त्याच्यानंतर आपल्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. तिथे चांगला झेल तिथे पकडला होता क्षेत्ररक्षण करत असताना. साईराज म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. जी विकेट हवी ती विकेट प्राप्त करून दिली. ऑन साईडला दिशा दिली, फक्त फटक्यामध्ये हवी तशी ताकद नव्हती. टेक्निकली फलंदाजी पाहायला मिळाली. एक सिंगल घेतली आणि या साईश म्हात्रेला स्ट्राईकवरती आणलंय. जे साईश म्हात्रे आतापर्यंत 10 बॉलमध्ये 29 धावांवरती खेळत आहेत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 3 षटकार आणि 2 चौका त्यांच्या बॅटमधून आलेत, आणि एकूण 10 बॉलमध्ये 29 वरती खेळत आहेत साईराज म्हात्रे. साईराज म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. साईश म्हात्रे स्ट्राईक एंडला. चांगला बॉल, परंतु संधी आहे तिथे. ओ हो, मॅच पकडली गेली आहे. ए देवा, मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे अशी म्हणण्याची वेळ आली आहे मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासईला. कारण जासईची रन मशीन 11 बॉल 29 बनवत साईश म्हात्रे बॅक टू डगआउट. या मॅचकडे पाहताना सर रुपेश पाटील सर खरं तर विकेट मिळाल्यानंतर मला वाटतं सर्वाधिक आनंद या व्यासपीठावरती कोणाला झाला असेल तर ते जयप्रकाशजी पाटील साहेब स्वतः अध्यक्ष, आणि ज्यांच्या कन्येच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. स्वतः सौभाग्यवती मयुरीताई पाटील यांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहत आहात. सिया तुझंही वेलकम. आपण पाहायला गेलं तर दमदार मॅच होताना पाहायला मिळेल आपल्याला, परंतु महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. जी विकेट हवी होती ओ दिशा दिली. मात्र बॅकवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, साहिल आहेत, बॉल साई आहे तिथे.
बॉलला पकडलं वेगानं आणि तेवढ्याच वेगानं फेकून दिलंय. हीच कलात्मता तुम्हाला दाखवावी लागेल ना. खूप छान तुम्हाला खेळ करावा लागेल. पुंडे की इथून जासई, जासई की पुंडे, कोणता गाव जिंकणार, कोणत्या गावाला इथून मात्र इथून जल्लोष करायला मिळणार, कोणत्या गावाला सिट्या वाजवायला मिळणार, कोणत्या गावाला इथून मात्र टाळ्या 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 टाळ्यांचा कडकडाट करायला मिळणार, असा हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला पुंडे तर दुसऱ्या बाजूला जासई. हा होटेश सामा भन्नाट वेग, त्याच्यावरती अंतर निहारलंय, पारखलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर दे. जयदीप मात्रेने बॉलला फेकून दिले लांब षटकार. मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. आता इथे 40 धपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. बॉल गणित समीकरणात इथे मात्र पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर जासई टीम आणि एक दुसऱ्या बाजूला पुंडे विजयासाठी मात्र आता 12 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 40 धावा धपलकावरती, 12 बॉलमध्ये 38 बनवायचे आहेत. रक्षित आहे, दुसऱ्या बाजूला जयदीप आहेत. हे दोन्ही फलंदाज मॅच टर्निंग करू शकतात. तर 3 ओव्हरचा खेळ झाला. ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. सर टीम कनकेश्वरी नवगड टीमचे कॅप्टन बंडा सर प्लीज संपर्क करा. राजेश पाटील सर पंच आमच्याबरोबर संपर्क करा. मॅच थोडंसं फास्ट करा प्लीज. धावफलकावरती 40 धावा पाहायला मिळतात. इथे येणारे 12 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. गिमॉन परत एकदा इथून इन मध्ये मात्र सगळे खेळाडू येताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी मार्गवरती कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल त्याची चर्चा आणि किशोर करत. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. अनुभवाचा परिपूर्ण वापर अनेक सामन्यांमध्ये केला आहे आणि त्याच गोलंदाजांना गोलंदाजीसाठी आणले गेले. तर या षटकामध्ये किती धावा इथून खर्च होत आहेत ना, त्यावरती परिपूर्ण निर्भय राहणार आहे की मॅच मात्र कोणत्या दिशेने जाईल. परंतु इथून जयप्रकाश साहेब म्हणत असतील की हा षटक आमच्या नावी जाऊ द्या आणि त्याची चर्चा पाहायला मिळते. आणि त्यांचा परिवारही तिथे उपस्थित आहे. त्यांचं करूया सरचे स्वागत. आदरणीय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते, त्यांना गोड स्वप्न पडलं एक चांगला खेळ टेनिस क्रिकेटचे खेळाडूंना द्यावं. ते आदरणीय सुधीरजी गरज साहेब आणि त्यांचाही पूर्ण परिवार. मुख्य व्यासपीठ चांगला बॉल, त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर केलाय. लांब लांब आणि लांब लचक बॉल अज्ञात वसात आता शोधून आवा लागेल आणि इथून मात्र इथून पोलिसांचा पिंजराही बोलवावा लागेल या बॉलची मात्र फायर नोंदवण्यासाठी. बॉल सीमा पार आला हा शानदार षटकार. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पुढचा सामना अक्कादेवी पांजे आणि कणकेश्वरी नवघर पाहायला मिळणार आहे. थोड्या वेळापूर्वी टॉसमध्ये असं काही घडलं, 2011 सालच्या विश्वचषकामध्ये जे घडलं होतं ते या मॅचच्या दरम्यान टॉसच्या वेळेला घडलं. टॉसचा कॉल करताना थोडासा आवाजामध्ये मिसमॅच झालं. कोणी कॉल दिला, काय दिला होता, हेड दिला होता, टेल टॉस करावा लागला. परंतु पांजेकरांनी टॉस जिंकूनही त्यांनी आवर्जून हा उल्लेख केला. ते म्हणालेत की आम्ही टॉस जरूर जिंकलो आहे, परंतु टॉस हा कणकेश्वरी नवघर संघालाच आपण विन द्यावा असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कणकेश्वरी नवघर संघ, दिनेश बंडा, आता तुम्हाला निर्णय घ्यायचा की तुम्ही काय करणार आहात. क्या बात आहे, याचं कौतुक तर व्हायला हवं. आणि म्हणून की काय आपण पाहिलं ना की नवघर संघाचे, नवघर गावाचे आणि पांजेकरांचे ऋणानुबंध नेहमीच वाढताना पाहायला मिळालेत. पांजेकर हे मोठ्या मनाचे आहेत आणि म्हणून आपण व्यासपीठावरती ज्यांच्या नावातच लखपती आहे ना, ते लखपती पाटील साहेब या व्यासपीठावरती पाहतोय. त्यांच्याही नावाचा दमदार सरपंच चषक संपन्न झाला होता.
जयेश भोसले सर आणि या तिथे अगदी हाहाकार माजवला होता. खूप छान पांजेकरी आहेत, त्यांनीही माणुसकी दाखवली आणि खऱ्या अर्थानं आता निर्णय बंडा सरांना इथून घ्यायचा आहे. मॅचकडे जाऊया. 11 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. 46 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट माघारी गेलेत. फलंदाज जयदीप नॉनस्ट्राईक इंडला आहेत आणि रक्षितला पाहतोय ते. याही नावाची चर्चा अनेक वेळा मात्र राहिली गेली. रक्षित मात्रे मॅच टर्निंग करणारा खेळाडू, अनेक वेळा मात्र फसलेल्या मॅचेसना हसवायचं कसं ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रक्षित मात्रे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गवरती किशोर घरत, लिजंड खेळाडू, खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. एक वेगळ्या ढाकणीची गोलंदाजी त्यांची मात्र आपण अनेक वेळा पाहत असतो आणि आत्ताही त्यांच्या नावाचा बुलबाला 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 मात्र पाहायला मिळते. ते नाव आहे गोलंदाज किशोर घरत. गोलंदाजी मार्कवरती मात्र आता सध्याच्या घडीला आपल्या नावाचा परिचय देत आहेत. कमबॅक करावा लागेल. बॉल गणित समीकरणं बदलत चालली आहेत. 10 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. एखादा मोठा षटकार. बॅटिंग टीमने मात्र DRS वापर करण्याचा निर्णय घेतलाय. व्हाईट बॉल साठी मात्र पंचाने निर्णय केलाय. व्हाईट बॉल नाही आहे. तिसरे पंच इथून मात्र कॉल देतील. PTC लाईव्ह टेक्निकल टीम आणि त्या स्क्रीनवरती चेक केलं जाईल. मॅच खूप क्रुशियल आहे. मॅचमध्ये मात्र इथून दम पाहायला मिळतोय. मॅच दोन्ही टीमने मात्र सोडली नाही आहे ना. खूप छान खेळ तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फुंडे तर दुसऱ्या बाजूला जासई. मेघनादादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई, CI11 GP फुंडे या दोन संघातील दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणखी थोडा वेळ घेतला जाईल. एक धाव या सामन्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. एखादा षटकार, एखादा चौकार मॅच जीवित करू शकतोय. टीम बॅटिंग करणारी मेघनादादा प्रतिष्ठान विठ्ठल जासईला 10 बॉलमध्ये 32 डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. धाव कोणती येणार नाहीये. तुम्ही आता तुमचा रिव्ह्यू मात्र गमावलात. त्याच्यानंतर तुम्हाला त्यातून DRS वापर करता येणार नाहीये. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाले. फुंडे आणि एका बाजूला जासईचं बरोबर युद्ध रंगताना पाहायला मिळते. सुपर 4 चा सामना आहे हा. अगदी जवळ चॅम्पियन होण्याच्या मात्र जाणारा हा सामना पाहायला मिळतो आपल्याला इथे. चांगला ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कोणतीही मेहनत अतिरिक्त घ्यायला लागली नाहीये. गणेश क्षेत्ररक्षकांना बॉल फेकलाय तोपर्यंत एकच धाव येताना मात्र पाहायला मिळाली. 9 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 47 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. आधी स्वतःला सिद्ध करा, मग जग आहेच ना तुम्हाला सिद्ध करायला. सिद्ध करणारी मॅच आहे. जर का सामना जिंकून दिला जयदीप रक्षितनं तर मात्र हिरो ठरतील. 9 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. थोडासा दूर 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 थोडासा सामना जाताना पाहायला मिळतो इथे. परंतु जरूर हा सामना खेचून आणि ती क्षमता ना या दोन्ही फलंदाजांकडे आहे. ती क्षमता तुम्हाला मात्र दाखवावी लागेल. कॉन्फिडन्स लेवल तुमची हाय करावी लागेल. नाही आहे इथे मात्र पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगमध्ये खेळून काढल्या. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. गणेश आलेत. तिसऱ्या पंतांची परत एकदा मागणी केली गेली. वेस्ट साईड चेक केलं जाईल. होय, कारण हा मॅच तेवढीच क्रुशियल बनत चालली आहे. मॅच अफलातून आपल्याला पाहायला मिळते इथे. बॉल नो आहे का त्याची शहानिशा केली जाईल. तिसरे पंच आमचे राजेजी पाटील पारगाव. 40 प्लेचे एक दर्जेदार खेळाडू सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये. फेअर डिलिव्हरी लँड होता कदाचित. इथून मात्र पाहायला गेलं तर आता इथून पाहायला गेलं तर पंचांचाही निर्णय योग्य पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत त्या 48 धावा. येणारे 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये आता मात्र बनवायच्या आहेत विजयासाठी धावा, त्या मात्र 30 धावा. दोन्ही फलंदाजांच्या 8 धावा आहेत. ओहो, हा बॉल चांगला आहे. इथे मात्र पाहायला मिळाला. खूप छान गोलंदाजी. फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जात आहेत. अनेक वर्ष आपल्या टीमसाठी मात्र गोलंदाजी केली आहे. प्रथमेश म्हात्रे यांच्याच नेतृत्वात घडले गेलेत आणि तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती किशोर घरत. 7 बॉलमध्ये 30. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं प्लीज. बिग फाईट. बॅटिंग टीम कणकेश्वरी नवघर टीमनं बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आपण तयार राहायचंय. क्षेत्ररक्षणासाठी पांजे टीम अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. मॅच मध्ये आता मात्र पाहायला गेलं तर फारसं इथून जोर राहिलंय की नाही त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. परंतु इथून समीकरणं मात्र बदलली गेलीत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 49 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 6 बॉल 29. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकत्र येऊ नका. तुम्हाला 3 ब्रेक नंतर 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक दिला जातोय. प्लीज चला कॅप्टन साहिल ठाकूर चला प्लीज.
कारण आज फायनल डे आहे. सामने आम्हाला लवकरात लवकर उरकायचे आहेत. आपण पाहताय, अनुभवताय. नावे सातत्याने लक्ष ठेवा. टेनिस क्रिकेट खेळाडू नाही, खूप छान इथे क्रिकेट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. त्याचबरोबर अनेक अनाथ आश्रमांमध्येही त्यांच्याकडनं मात्र आपण पाहायला गेलं तर अगदी योगदान, त्यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे प्रणेते आणि जनक आदरणीय सुधीर घरत साहेबांचं सुंदर संगीत, सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर उरण भाई चषक 2026 दमदार आयोजन. आणि आपण पाहतोय आपण मुख्य व्यासपीठावरती आमचे सगळे मान्यवर आणि त्यांचं या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. स्पर्धा यशस्वी होण्याचे मार्ग. ओहो, हाताला झटका, बोटाला दिलाय चटका. बॉल सीमारेषा पार. मॅच क्रुशल होतोय का? होय, आल्यात धावा 4 चौकार. आता येणारे 5 बॉल आणि 25 धावांची गरज. ठक 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 मेडी. धावांची गरज आहे. कोण जिंकणार? और काम करो ऐसा की नाम बन जाए. नाव बनवण्याची ही मात्र मॅच आहे. क्रुशियल मॅच बनताना मात्र पाहायला मिळतोय. रक्षित म्हात्रे सायकिंडला समोर गोलंदाज सत्यम भोईर. ओ हो, पारकलंय, नारकलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत. बॉल सीमा रेषा पार पार पार. षटकार. 4 बॉल 19 ची गरज. मॅच हॉट झाली आहे. मॅच गरमाहट. कोण जिंकणार? फुंडे की जासई? जासईकर आवाज, जासईकर आवाज, फुंडेचा आवाज. आवाज देत नाही. त्यांना माहिती आहे भीषण शांतता. एक एक बॉल महत्वाचा आहे. एक एक बॉल महत्वाचा. आवाज. पांजेचा आवाज येईल. पांजेकर आहेत आम्ही. पहा इथून भरपूर सारे इथून बक्षीस प्राईज पाहायला मिळतात इथे. एका बाजूला CI11 GP पुंडे, दुसऱ्या बाजूला मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई. जिंकणार का जासई की पुंडे? पुंडे की जासई? येणारे 4 बॉल 19 धावांची गरज. बाबूशा, मॅच शॉट बन गई आहे. जबरदस्त मॅच. सायकिनला रक्षित म्हात्रे नाट बॉल मध्ये 19 धावांवरती खेळतायत. 4 बॉल मध्ये 19. हा डगआउट पहा तुम्ही जासईचा. ओहो, भूषण म्हात्रे आमचे सांगतात आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार. इन काशेत कॉन्फिडन्स लेवल भूषण म्हात्रे यांचा पाहायला मिळते. फटका चांगला. ओ हो, जिंकणारे जिंकण्याआधी खूप वेळा हारलेले असतात. होय, मेहनत जास्त ठेवली की तुम्हाला यश प्राप्त होतं. बॉल चाललाय कन 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 कनित आवाज करणारा. लांब लचक. हा येतोय शानदार रक्षित म्हात्रेच्या बॅट मधून. षटकार. वातावरण निर्मिती भरपूर सारं मात्र प्रेक्षक वर्ग, भरगच्च मात्र मैदान. मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. इथे काय जबरदस्त स्पर्धा. अफलातून मात्र इथून आयोजन पाहायला मिळते. भाई चषक 2026 दमदार आयोजन. अंतिम रात्र, फायनल डे, यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण. आयोजनाचे बाप, आयोजनाचे बेताज बादशाह म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने ओळख राहिलेली स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय. तीच म्हणजे भाई चषक 2026 स्पर्धेचे मुख्य जनक आयोजक आदरणीय सुधीर साहेब आणि सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर उरणचं दमदार आयोजन अफलातून. 3 बॉल मध्ये होय रंगात आली आहे मॅच. कारण 3 बॉल मध्ये 13. मागच्याच मॅचची कॉपी पेस्ट. मागचा सामना असाच झाला होता. 3 बॉल 13. 3 बॉल 13 मात्र बनल्या जातील का? गरज आहे ते. आजची मेहनत उद्याचे यश आणते म्हणून कधीही हार मानू नका. हाही फटका चाललाय सीमारेषा पार.
ओ हो नाईट साऊंड आलाप घेतलाय सारे ग म प ध नी 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 सा करत व सीमा पार षटकार. ढगात बॉल ढगात आता येणारे 2 बॉल 7ची गरज. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. सुपर 4चा सामना आहे. सुपर 4 रक्षित म्हात्रे एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या रक्षित म्हात्रेसाठी झाल्या पाहिजे. का बॅटिंग केली आहे. 10 बॉल मध्ये 31 धावांची बारदार खेळी. 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज होती 29 धावांची. आता मात्र समीकरण बदलली गेलीत. येणारे 2 बॉल 7ची गरज. रक्षित म्हात्रे वाव चुलीवरचा थवा आणि रक्षित म्हात्रेची हवा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ते 2 बॉल 7ची गरज. ओहो आग से नहीं भाई बाबूशा रक्षित म्हात्रे के नाम से डर लगता है असं मात्र समीकरण मात्र पाहायला मिळतोय. मॅच थोडी थांबवा. पहा तिथे आमची गाडी आहे स्टॉल आहे तिथे लाईट चालू केली आहे ती ऑफ करायची आहे. मॅच क्रुशियल आहे. मॅच क्रुशियल आहे. पहा तिथे लाईट ऑफ करा प्लीज. मॅच जबरदस्त द्वयालमान परिस्थितीमध्ये सामना पाहायला मिळतो. इथे अस्थिर चंचल दुलमल झुलता भुवा हिलता भुवा संशयात्मक संशयग्रस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जासई आणि फुंडे. ओहो बॉल तर एक मात्र धाव कंप्लीट केली जातोय एका धावेमध्ये. हो बॉल स्किट झाला. ही चुकी झाली आहे. ही चुकी झाली आहे. ही चुकी झाली आहे. कारण स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. रक्षित म्हात्रेकडे स्ट्राईक केली आहे. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या. हो जोरदार टाळ्या फुंडेकर जासईकर. रक्षित म्हात्रेने हा सामना जिंकून दिला तर प्रतीक पाटील नवघर यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील रक्षितसाठी. 1 मिनिट जरा दोन्ही पंच बाहेर आहेत. खेळाडू प्लीज विनंती करेन आतमध्ये. पंचांचा इशारा. तुम्ही बाहेर व्हा जरा म्हणजे लांब उभे राहा असं म्हणतोय ते. तुम्ही क्षेत्ररक्षक आहात असं जाणवतोय तिकडे. बाकी काय नाही सर इट्स ओके. चला तो पहा हॉट मॅच. सगळेजण मात्र जे बसले होते ते उभे राहिले ते बसलेत. जे घरी जायला निघाले होते ते मात्र आपल्या मैदानाजवळ आलेत. 1 बॉल आणि 5ची गरज. हो हो हा बॉल खराब आहे की काय त्याची चर्चा. वाईट बॉल. आता विजयासाठी 1 बॉल आणि 4ची गरज आहे. जमेल तशी सुरुवात करणं अडखळणं चाचपडणं धडपडणं पडल्यानंतर पुन्हा उभ्या राहणं. रुपेश सर खरं तर सामना गरमागरम झालाय आणि मॅच जशी हाय व्होल्टेज आहे ना तसं तिथे धगधग वाढू लागले जयप्रकाशजी पाटील साहेब यांची. कारण सियाच्या नावाने हा संघ खेळतोय. एक वाक्य जयेश भोसले सर लक्षात ठेवा सदैव लक्षात ठेवा. एक ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून थांबवा. तेच मात्र केलं टीम जासईनं. आता 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद विश्वास कष्ट हे ज्याच्या जवळ आहे ना तो कधीच अपयशी होत नाहीये. आता इथे सगळ्या गोष्टींचा मिलाप तुम्हाला करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. कोण शिकणार. 1 बॉल 4. इथून मात्र जासई की फुंडे फुंडे की जासई. 1 बॉल 4ची गरज. हो गिरकी घेतली फिरकी घेतली. बॉल चाललाय सीमा रेषा पार. काय क्लास पाहायला मिळाला. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं. त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं. रक्षित म्हात्रे दाखवून दिले चुलीवरचा तवा आणि रक्षित म्हात्रेची हवा हवा हवा. मिळाली असा सामना होणार नाही आणि अशी स्पर्धा होणार नाही. ना भूतो ना भविष्यती असा सामना इथे पाहायला मिळाला. 6 बॉल 29 होत्या. या बहादरांनी 31 मारून दाखवल्यात.
एकदा जोरदार टाळ्या द्यात रक्षितच्या बारदार खेळासाठी. काय लढलाय तो, एकटा लढला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन साइड हिरो या सामन्याचा रक्षित मात्रे राहिलाय. जय सर, रक्षित नहीं, मुझे लग रहा था रिंकू सिंह की वो यादें ताजा कर दी. 6 गेंद 29 शबरा. कमाल के बल्लेबाजी, एक्सीलेंट बल्लेबाजी. या पण काही विशेष सन्मान करत आहोत. मी विशेष सन्मान आपण लक्ष देतोय. चला प्रेमनाथ. आदरणीय सुरेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून रक्षितच्या या बहारदार खेळासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. पहिला सामना मी विनंती करेन आदरणीय लखपतीजी पाटील साहेब यांना सरपंच पांजे ज्यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान मी विनंती करेन एवन जोडी आणि त्याच वेळेला आदरणीय सुधीजी गरज साहेब यांनाही की आपल्या शुभ